Okay, so let us continue with our lecture. सो बेसिकली आता आपण इक्विपमेंट काय काय लागतं एनजी ट्यूब इन्सर्शनसाठी तिथपर्यंत आपण हा लेक्चर बघितला होता फर्स्ट पार्टमध्ये. लेट अस कंटिन्यू विथ इट. नाव व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ नेझोगॅस्ट्रिक इन्सर्शन. राईट ट्यूब आपण कशी इन्सर्ट करायची त्याची प्रोसिजर आपण बघूया. ओके, सो फर्स्टली यू हॅव टू वॉश युअर हँड्स थरोली. तुम्हाला हात नीट धुवून घ्यायचे आहेत अँड यू हॅव टू मेजर द डिस्टन्स ऑफ द ट्यूब. आता ट्यूबची मेजरमेंट घेत असताना मी पहिले पण सांगितलं व्हॉट यू हॅव टू डू इज पेशंटच्या इयरलोबपासून तर नोजपर्यंत आपल्याला पहिले मेजर करायचं आहे आणि नोजपासून तर झिफॉइड प्रोसेसपर्यंत म्हणजे चेस्टच्या मिडल पार्टपर्यंत जिथे तुमची एंड होते स्टर्नमच्या खाली ते तुमचं झिफॉइड प्रोसेस आहे. ओके, तिथपर्यंत तुम्हाला ते एनजी ट्यूब मेजर करायची आहे. फाईन. अँड इफ यू विल मिस इट आउट म्हणजे जर तुम्ही इयरलोबपासून नाही घेतलं डिरेक्टली टिप ऑफ द नोजपासून मेजर करायला घेतलं टिल झिफॉइड प्रोसेसपर्यंत तर तुमची एनजी ट्यूब जी आहे ती स्टमकपर्यंत पोचणारच नाही. ओके, देन यू हॅव टू मार्क द डिस्टन्स ऑफ द ट्यूब. म्हणजे झिफॉइड प्रोसेसपर्यंत आल्यावरती तुम्हाला एक मार्कर घ्यायचा आहे आणि मार्करनी त्या ट्यूबला मार्क करायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा इथपर्यंत आपल्याला इन्सर्ट करायचं आहे करून. फाईन. देन यू हॅव टू ल्युब्रिकेट द ट्यूब ऑफ अबाउट 6 to 8 inches with the lubricant using a rag pieces or a paper square. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस थिंग ल्युब्रिकेशन जेली तुम्हाला ती ट्यूबला ल्युब्रिकेट करायचं आहे जी साईड तुम्ही इन्सर्ट करणार आहात पेशंटच्या नाकामध्ये. ओके, ल्युब्रिकेंट केल्यावरती पेशंटच्या नाकातून हळूहळू म्हणजे नॉस्ट्रिल्समधून ते ट्यूब आपल्याला इन्सर्ट करायची आहे. होल्ड द ट्यूब कॉइल्ड इन द राईट हँड. ट्यूबला अखंड असं ठेवायचं नाही आहे तर त्याला रोल करून आपल्या राईट हातात पकडायचं आहे आणि लेफ्ट नॉस्ट्रिल आणि त्या टिपला लेफ्ट नॉस्ट्रिलपासून आपल्याला इन्सर्ट करायला घ्यायचं आहे. पास द ट्यूब जंटली बट क्विकली. बॅकवर्ड मोमेंटरी रेजिस्टन्स मे अकर ॲज द ट्यूब इज पास्ड इन टू द नेझोफॅरिंग्स. ओके, कधी कधी असं होतं की प्रॉपरली ते ट्यूब वगैरे जात नाही. ओके, सो रिझन काय आहे बिकॉज आपण जर घशामध्ये पण कधी असं ब्रश करताना वगैरे गॅग रिफ्लेक्स आपल्याला येतो. ठीक आहे, तर रिझन इज युअर गॅग रिफ्लेक्स. जर कोणती पण आउटर गोष्ट जर आपल्या नाकातून जात असली तर बट ऑब्वियसली आपली बॉडी त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही आणि थोडंसं तर ते बॅक फ्लो होतंच, बॅकवर्ड येणारच ती ट्यूब. ओके, अशा वेळेस थोडंसं बॅक अँड फोर्थ करून त्याला इन्सर्ट करायचं एकदम हळूवारपणे. ओके, when the tube reaches to the pharynx the patient may gag. allow him to rest for a moment. जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा फॅरिंग्सपर्यंत पोहोचेल ना पेशंटच्या तेव्हा पेशंटला ना ठसका लागल्यासारखं होणार. तर अशा वेळेस पेशंटला थोडासा टाईम द्या तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी आणि त्याच्यानंतर पेशंटला बोला आता तुम्ही छोटे छोटे घूट पिलो पाणी घे, हळूवारपणे सिप्स ऑफ वॉटर यू कॅन टेक आणि मग परत आपल्याला ट्यूब इन्सर्ट करायची 3 to 4 inches ईच टाईम. जेव्हा पण पेशंट गिळेल ना पाणी त्या टाईमलाच इन्सर्ट करायचे म्हणजे ते अजून सोप्या प्रकारे आतमध्ये पोचेल. मेक शुअर ट्यूब इज इन द स्टमक. ओके, आता लोकेशन आपल्याला कसं चेक करायचं आहे ट्यूबचं तर आपण चेक करणार आहे बाय व्हेरियस मीन्स. एक तर एक्सरेच्या थ्रू आपण चेक करू शकतो, दुसरा मी स्टेथोस्कोपवाला जो मेथड सांगितलेला होता. फाईन, ह्याच्याने पण आपण चेक करू शकतो. नाव नेझोगॅस्ट्रिक ट्यूब फीडिंग दॅट इज युअर NGT फीडिंग. Patients in the hospital as well as home care settings often require nutritional supplementation for enteral feeding. Enteral feeding can be administered via nasogastric, nasoduodenal and nasojejunal means. ओके, तर आता हे जे आहे ना नेझोगॅस्ट्रिक फीडिंग तर एक अशा टाईपचे फीडिंग आहे की जी नाकाच्या थ्रू पण आपण करतो, पण काही फीडिंग आपल्याला ना डायरेक्टली पोटाच्या थ्रू पण द्यावे लागतात किंवा बोलतात ना आपण डिरेक्टली त्यांच्या इंटेस्टाईन्समध्ये पण देतो. ठीक आहे, नेझोगॅस्ट्रिकचा वापर न करता नेझोडिओडेनल मीन्सनी किंवा नेझोजेजिनल मीन्सनी पण आपण देऊ शकतो. ओके, so nasogastric tube feeding is defined as the delivery of nutrients from nasal root into the stomach via a feeding tube. तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूब फिडिंग काय आहे बेसिकली आपल्याला न्यूट्रिशन पेशंटला प्रोव्हाइड करायचं आहे नेझल रूटच्या थ्रू जे त्याच्या डिरेक्टली स्टमकमध्ये जाणार. नाव ॲल्गॉरिदम, एक ॲल्गॉरिदम दिलेला आहे
प्रोसेस कशी आपण करतो ते इथे प्रोसिजर शॉर्टकटमध्ये लिहिलेले आहे एका फ्लोट चार्टमध्ये. सो बेसिकली फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट द फीडिंग ट्यूब, देन कम्स युअर प्लेसमेंट अँड केअर, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ट्यूब फीडिंग. मग आपण त्याच्यानंतर एकदा प्लेसमेंट झाले की आपण पेशंटला फॉर्म्युला फीड किंवा मेडिकेशन्स देऊ शकतो आणि आपल्याला चेक करायचं आहे की काही कॉम्प्लिकेशन्स पेशंट्समध्ये दिसत आहेत की नाही दिसत आहेत. आता pH टेस्टिंग. व्हॉट इज pH टेस्टिंग? म्हणजे की पेशंटला आपण जेव्हा NG ट्यूब इन्सर्ट करतो, ठीक आहे, त्यानंतर ते प्रॉपर पोझिशनवरती पोचले आहे की नाही हे चेक करण्यासाठी काही pH स्ट्रिप्स असतात. तर पेशंटला आपल्याला ॲस्पिरेट करायचं आहे, जे पण काही पोटातले कंटेंट्स आहेत ते सिरिंजच्या थ्रू बाहेर काढायचे आणि pH पेपर आपल्याला वापरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला समजेल की बाबा पेशंटच्या पोटामध्ये ते बरोबर पोचले आहे की नाही. pH जर लेस असला, 5पेक्षा कमी असला pH, तर त्याचे इंडिकेटर हे आहे की गॅस्ट्रिक इथे पोचलेला आहे, म्हणजे गॅस्ट्रिक एरियामध्ये पोचलेला आहे, ॲबडॉमनमध्ये, स्टमकमध्ये, आणि आपण पेशंटला आता फीड देऊ शकतो. pH लेवल 5 to 6मध्ये असली तर आपल्याला चेक करायचं आहे की कशा टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि आपल्याला एक्सरे मग करावा लागतो की बाबा खरोखरच पोचले आहे की नाही पोचले. आणि pH जर जास्त असला, 6पेक्षा जास्त असला, तर इंटेस्टिनल और रेस्पिरेटरी, म्हणजे की तुमचं अजून ट्यूब पोटापर्यंत पोचलेली नाही आहे, ती जास्तच खालोवर गेलेली आहे, म्हणजे इंटेस्टाईनमध्ये किंवा ती रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्येच वरती अटकलेली आहे. ओके, तर हे झालं तुमचं pH टेस्टिंग. ओके, आता आपल्याला कसं समजेल करून की बाबा हा pH पेपरवरती इधर ते गॅस्ट्रिक आहे किंवा इंटेस्टाईनमध्ये पोचले किंवा रेस्पिरेटरीमध्ये पोचलेलं आहे. जर गॅस्ट्रिक असलं ना, म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूसेस काहीतरी येतील, तर ते हिरवं रंगसर असेल, ठीक आहे. परत कारण काही गॅस्ट्रिक ॲसिड आपल्या पोटामध्ये HCl वगैरे असतं, ठीक आहे, तर ते ब्राऊन ते हिरव्या रंगाचं असेल किंवा कधी कधी ब्राऊन रंग इंडिकेट्स की ब्लड आहे बाबा, पोटामध्ये काहीतरी इंटरनल इंजुरी झालेली आहे किंवा इंटरनल ब्लिडिंग चालू आहे. इंटेस्टाईनमध्ये असेल तर कलर ना लाईट टू डार्क गोल्डन येलो कलरचा असेल जो कंटेंट असेल ना, इट मीन्स करून की बाईल ज्यूस बाहेर येत आहे. आणि रेस्पिरेशनमध्ये काय आहे, ऑफ व्हाईट टॅन सेडिमेंट, म्हणजे जसं तुमचा नॉर्मल म्युकस असतो तशा प्रकारे काहीतरी बाहेर येईल, दॅट इज अ रेस्पिरेटरी. फ्रिक्वेन्सी इन चेकिंग प्लेसमेंट. आता तुम्हाला कितीदा चेक करायला पाहिजे की प्रॉपरली प्लेस्ड आहे की नाही राईज ट्यूब. सो मार्क द इंटरसेक्शन वेअर द नेझोगॅस्ट्रिक ट्यूब एंटर्स द नॉस्ट्रिल यूजिंग दिस मार्किंग टू चेक द ट्यूब प्लेसमेंट आफ्टर इनिशियल इन्सर्शन, बिफोर ईच इंटरमिटंट फीडिंग अँड ॲट एव्हरी 8 hourly ड्युरिंग कंटिन्युअस फीडिंग. जेव्हा आपण इनिशियली इन्सर्ट करतो केल्यावरती आपल्याला चेक करायचं आहे. जेव्हा तुम्ही मध्येच फीड वगैरे देतात तर त्याच्यामधल्यामध्ये तुम्ही कधी पण चेक करू शकता. आणि एव्हरी 8 hourly आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे जर तुमची शिफ्ट संपलेली आहे मॉर्निंगची, तर इव्हनिंगची शिफ्टवाली चेक करू शकते की बाबा प्रॉपरली आता आपण प्लेस्ड आहे की नाही आहे. फाईन. इफ पेशंट कंप्लेंट्स ऑफ डिस्कम्फर्ट, कॉफिंग, रेचिंग एक्सेट्रा, या वॉमिटिंग अँड शो अदर सडन सायन्स ऑफ रेस्पिरेटरी डिफिकल्टीज, तर आपल्याला ते नेझोगॅस्ट्रिक ट्यूब काढायला लागते. ओके, मेंटेनिंग ट्यूब पेटेन्सी. आता ट्यूब पेटेन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला नेहमी, म्हणजे की जेव्हा पण तुम्ही फीड देता ना, फीड दिल्यावरती पेशंटला ना 20 ते 30 ml थोडंसं पाणी तुम्ही देऊ शकता किंवा छोटंसं थोडं म्हणजे पाणी, म्हणजे 15 ml 20 ml देऊ शकता फ्लश करण्यासाठी ते ट्यूबिंगला. ओके, सर हे एव्हरी 4 hourly कंटिन्युअस फीडिंग अँड आफ्टर चेकिंग फॉर गॅस्ट्रिक रेसिड्यूल्स आपण असं हे फ्लश करू शकतो आपल्या फीडिंग ट्यूब्सला. फ्लश फीडिंग ट्यूब बिफोर अँड आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ विच मेडिसिन अँड आफ्टर चेकिंग फॉर रेसिड्यूल. आपल्याला नेहमी फ्लश केलं पाहिजे ट्यूबिंगला. आता प्रिपरेशन ऑफ फॉर्म्युला फीड्स अँड डिलिव्हरी सिस्टम. ओके, फॉर्म्युला फीड्स तर बेसिकली आपल्या इंडियन सिनॅरिओमध्ये जर बघणार आहे ना तुम्ही, न्यूट्रिशनिस्ट जे काय डाएट देत आहे तेच आपल्याला त्या पेशंटला द्यावा लागतो. आणि प्रॉपर मेजरमेंट ग्लासमध्येच ते येतात फीड. फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रोसिजर करण्याच्या आधी हात धुवायचे आहे. तुम्हाला टॉवेल वगैरे पेशंटच्या चेस्टवरती ठेवायचं आहे, जेणेकरून जर काही सांडेल तर ते डिरेक्टली टॉवेलवरतीच पडेल. ओके, आणि सुरू करत असताना नेहमी लक्षात ठेवा की पेशंटला थोडंसं हेड तुम्ही एलिव्हेट कराल.
ओके, सेमी रिकम्बंट पोझिशन तुम्ही पेशंटला द्याल, सेमी फावलर पोझिशन तुम्ही पेशंटला द्याल आणि पेशंटला एक्सप्लेन कराल करून की आता आपल्याला ही फीड तुम्हाला द्यायची आहे. बट अगेन जेव्हा तुम्ही फीड त्याला सुरू करतात ना, मेक शुअर करून तुम्ही डिरेक्टली ते फीडचं जे तोंड आहे ना ते डिरेक्टली तुम्ही ओपन नाही करणार. जर ट्युबिंगचं डायरेक्टली तोंड तुम्ही ओपन केलं ना टोक, तर एअर जाणार पेशंटच्या स्टमकमध्ये आणि पेशंटला ना ॲस्पिरेशन होऊ शकतं किंवा पेशंटला ना फार अनकम्फर्टेबल डिस्कम्फर्ट होईल. ओके, सो काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही ओपन करता आणि तुमचं सर्व काही रेडी आहे आणि ट्यूब ऑलरेडी तुम्ही सिरिंज इन्सर्ट करून ठेवलेले आहे एन जी ट्यूबला, ठीक आहे. जसं ह्या बघा इथे नर्सने कसं केलेले आहे, इन्सर्ट केलेले आहे. पण त्याआधी काय करायचं, जो खालचा पोर्शन आहे ट्यूबचा खालचा पोर्शन आहे त्याला थोडंसं बेंट करायचं, कर्व करायचं, जेणेकरून एअर बबल पेशंटच्या आतमध्ये जाणार नाहीत. आणि मग तुम्ही त्या सिरिंजमध्ये हळूवारपणे तुमचं जे पण काही लिक्विड डाएट आहे तो ओतू शकता आणि मग त्याला ओपन करायचं. म्हणजे जे पण काय तुम्ही इथे किंक दिलेला होता म्हणजे काय फोल्ड करून ठेवला होता पाईप, त्या पाईपला हळूवारपणे आपल्याला सोडायचं आहे आणि प्रॉपरली मग न्यूट्रिशन प्रॉपरली ते फूड ते आत जाईल. बट मेक शुअर जेव्हा पण ती सिरिंज संपत येते ना, ठीक आहे, जर लास्टची काय 5 ml असेल तर लगेचच तुम्ही दुसरा फीड तुम्ही त्याच्यामध्ये टाका. रिझन हे आहे की नाहीतर पूर्ण तुम्ही जाऊ द्याल आणि परत एअर जाण्याची संभावना आहे, ठीक आहे, पेशंटला त्रास होऊ शकतो. तर हे अवॉइड करण्यासाठी कंटिन्युअस फीडिंग द्या असं. ओके, आणि ते फीडिंग झाल्यावरती व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही त्याला फ्लश कराल. ओके, आता टाईप्स ऑफ फीडिंग बघूया आपण. काय काय टाईप्स ऑफ फीडिंग आहे, तर बोलस फीडिंग आहे. बोलस फीडिंग म्हणजे काय, तर टोटल व्हॉल्यूम ऑफ फीड ॲडमिनिस्टर्ड शुड नॉट एक्सीड 400 ml ड्युरिंग ईच बोलस फीड. जेव्हा पण तुम्ही फीड देतात, बोलस फीड देतात, तेव्हा 400 ml पेक्षा जास्त फीड देऊ नका. बोथ द स्पीड अँड व्हॉल्यूम विथ विच फॉर्म्युला इज डिलिवर्ड हॅज अन इम्पॅक्ट ऑन इंट्रागॅस्ट्रिक प्रेशर अँड द प्रोबॅबिलिटी ऑफ एस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स. ओके, जर जास्त ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही फीड दिला तर चान्सेस आहे की पेशंटचं जे आतले जे कंटेंट आहेत ते रिफ्लक्स मारेल. ओके, बाहेर येतील, उलटीच्या रूपामध्ये होतील आणि ॲस्पिरेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीवही जाऊ शकतो. ओके, सेकंड इज कंटिन्युअस फीडिंग. कंटिन्युअस फीडिंग म्हणजे काय, हे आपण फीडिंग पंपच्या थ्रू वापरतो. आता फीडिंग पंप वगैरे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉस्पिटल सेटिंग्समध्ये जाणार ना तर तेव्हा तुम्हाला ते समजेल. तर फीडिंग पंपमध्ये आपण ऑलरेडी टाईम वगैरे सगळं काय सेट करून ठेवतो की किती रेटने आपल्याला द्यायचं आहे. लाईक फॉर एक्झाम्पल 10 to 40 ml पर आवरने द्यायचं आहे, फाईन. आणि इन्क्रीज करायचं आहे आपल्याला रेटला परत 20-20 mlच्या इंटरवलने असं. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे पंप आहे, त्या पंपच्या थ्रू हिला आपण फीडिंग आता देणार आहोत, त्या रेटने देणार आहोत. ते झालं तुमचं कंटिन्युअस ट्यूब फीडिंग. आता मॅनेजमेंट ऑफ फीडिंग इंटॉलरन्स. आता जेव्हा पेशंट्स कधी इंटॉलरंट होतात, म्हणजे त्यांना लगेच नॉशिया, वॉमिटिंग वगैरे व्हायला लागते, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन म्हणजे पोट वगैरे फुगू लागतं किंवा पेन व्हावं लागतं, लगेच आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे. ॲबडॉमिनल पेनचं चेक करायचं आहे, बाउल साऊंड्स चेक करायचे आहेत आणि इफ देर इज एनिथिंग विच इज ॲबनॉर्मल देन यू हॅव टू रिमूव्ह आउट द ट्यूब. ओके, मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल टॉलरन्स. ओके, इंटरमिटंट फीडिंगच्या वेळेस आपल्याला चेक करायचं आहे की बाबा प्रॉपरली प्लेस्ड आहे की नाही ट्यूबिंग. आणि 200 ml शुड प्रॉम्प्ट केअरफुल बेडसाइड इव्हॅल्युएशन अँड इनिशिएशन ऑफ अप्रोप्रिएट फीडिंग मेथड अँड फीडिंग व्हॉल्यूम. ओके, जर GRV म्हणजे टॉलरेटिंग जी रेट आहे, गॅस्ट्रिक रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे 200पर्यंत असेल, देन आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन वगैरे चेक करायचं आहे. अ ट्रेंड इन GRV may be more important than an isolated high level of GRV. There is no significant difference between returning and non-returning gastric residuals. आता डिक्लॉगिंग म्हणजे काय, कधी ना फीडिंग ट्यूबमध्ये काही ना काहीतरी पार्टिकल्स अटकून जातात वगैरे, बिकॉज देर आर मेनी नर्सेस व्हॉट दे डू, दे इवन गिव्ह मेडिकेशन्स ना,
पर ते जर पावडर तुम्ही प्रॉपरली पावडर्ड फॉर्ममध्ये पावडर नाही केली आणि जर त्याचे काही पार्टिकल्स जास्त मोठे असले किंवा जास्त असले देन त्याने प्रॉब्लेम काय होणार आहे, ती जी ट्यूब आहे ना त्या ट्यूबमध्ये ते अटकेल आणि अटकल्यामुळे चोकअप होणार. ओके, तर हे प्रॉब्लेम प्रिव्हेंट करण्यासाठी यू हॅव टू डिक्लॉग इट. ओके, then comes your assessment and monitoring of diarrhea. You have to check whether the patient has started with vomiting, with diarrhea, किंवा त्यांना जर काही सिम्पटम्स दिसत असतील डायरियासारखे, जुलाबसारखे, तर त्याला आपल्याला द्यायचं आहे अँटीबायोटिक्स. ओके, and what is the role of antibiotics? It will kill the bacteria which is present in the patient's stomach. Fine. सो रिकॅप्च्युलायझेशन, आता आपण आतापर्यंत काय शिकलो, तर एनजी ट्यूब फीडिंग काय आहे, त्याला राईस ट्यूब फीडिंग पण म्हणतात, कोणत्या प्रकारे, साईज किती वापरतो, त्याच्यानंतर टाईप्स आपण बघितले, कसं प्रोसिजर करायची ते पण आपण लोकांनी बघितली आहे, पर्पजेस काय आहे ते शिकलो आपण, इक्विपमेंट्स काय काय लागतात, आर्टिकल्स काय लागतात, पेशंटला कसं प्रिपेअर करायचं एनजी ट्यूब फीडिंगसाठी, हे सर्व काही गोष्टी आपण आत्तापर्यंत बघितलेल्या आहेत. ओके, so here we end your NG tube feeding का topic. Thank you.